नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील कामशेत हद्दीतील व्यापाऱ्याच्या मुलीचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर तिला नांदवण्यासाठी 1.5 कोटीची फसवणूक केलेली आहे आणि यामधील जो हा नवरदेव आहे याच्या या बाईल चाळ्यामुळे तर आणखीनच तिचं शारीरिक, मानसिक, आर्थिक छळवणूक केलेली आहे. तर प्रत्यक्षात त्या तरुणीकडनं आम्ही जाणून घेणार आहे की अशा या परिस्थितीमध्ये तिने अनेक वेळा जीवन संपवण्याचाही विचार केलेला आहे. तिने जे भोगलेलं आहे हे इतर मुलींना भोगू नये. ज्या पद्धतीनं वैष्णवी हगवणे प्रकरण घडलं आणि त्यामध्ये त्या मुलीचा जीव गेला, अशा अनेक मुलींना त्रास झालेला आहे. तर प्रत्यक्षात आम्ही जाणून घेतोय. काय सांगते? नमस्कार, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकतात जो मुलगा आहे तो निखिल सुरेश गुंदेशा म्हणून आहे. त्याच्या वडिलांचं नाव सुरेश दयालाल जैन म्हणून आहे आणि त्याच्या मम्मींचं नाव हेमलता सुरेश जैन म्हणून आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघू शकतात का त्याची कसल्या प्रकारचे वागणूक आहे. तर तो एक माणूस म्हणून माणूस नाही, त्याचे मुलांबरोबर पण अफेअर्स आहे, मुलींबरोबर पण अफेअर आहे. एक प्रकारेने तो बायसेक्शुअल आहे. त्याचं रहाणसहाणवरनं तुम्ही व्हिडिओवरनं बघू शकतात का कोणत्या प्रकारचे त्याचे चाळे आहे म्हणून. आणि त्यांनी फक्त माझा मानसिक छळ नाही, शारीरिक छळ, आर्थिक छळसुद्धा केलेला आहे. त्यांनी मला वारंवार पैशांसाठी पण त्रास दिलेला आहे आणि जर त्यांची मी काही पण मागणी पूर्ण नाही केली तर त्यामुळे पण त्यांनी मला खूप वेळा जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली आहे. त्यांनी प्रयत्नसुद्धा केलेला आहे. त्यांनी माझा हात फ्रॅक्चर केलेला आहे, माझी मान फ्रॅक्चर केलेली आहे. तर माझी हीच विनंती आहे न्यायदेवताकडे का योग्य तो न्याय भेटावा, प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन व्हावी. आणि ज्या प्रकारे माझी फसवणूक झाली आहे, या माणसाने अजून बाकीच्या मुलींची पण फसवणूक केलेली आहे. तर आधी ते झालं पण आता पुढे अजून नाही व्हावं. जे काय पीडा मी सहन केली ते अजून कोणी सहन नाही करावी. जे मानसिक छळ माझ्याबरोबर झालं आहे, माझ्या फॅमिलीबरोबर झालं आहे, तर मला हेच हवं आहे का ते अजून दुसऱ्यांबरोबर नाही व्हावं. त्यासाठी माझ्या न्यायदेवताकडे खरंच खूप कळकळीची विनंती आहे का जे पण काय आहे ते प्रॉपर इन्व्हेस्टिगेट व्हावं आणि ह्या माणसाची जी काय रिॲलिटी ती बाहेर यावी आणि पुढे त्या माणसाने अजून कोणाची फसवणूक नाही करावी म्हणून त्याला त्यासाठी दंडसुद्धा भेटावा. बरं, मारहाणीबद्दल काय सांगते? मारहाणीबद्दल म्हणजे प्रत्येक वेळी त्यांची अटी असायची का तुला लग्नात जेवढं सोनं दिलं आहे, आता दिवाळी आली, दिवाळीवर दे. कधी त्यांचा बड्डे, वाढदिवस वगैरे असला तर त्यावेळेस पण त्यांनी डिमांड केलेले आहे. तर काही वेळी डिमांड त्यांची कंप्लीट झाली आहे कारण माझ्या बाबांना असं वाटायचं की मी सुखी राहावी म्हणून, त्यामुळे त्यांनी केलं आहे ते लेकीच्या प्रेमामुळे. पण मला असं वाटतं मी काही ठिकाणी स्टँड घ्यायचा प्रयत्न जेव्हा केला आहे त्यावेळेस त्यांनी मला कधी जिन्यावरून ढकलून दिलेलं आहे, कधी माझी डाव्या हाताचं त्यांनी माझा अंगठासुद्धा फ्रॅक्चर केलेला, ह्याचीसुद्धा कंप्लेंट केलेली आहे मी त्यांच्या विरुद्ध. तरी त्यातसुद्धा मला काय प्रॉपर न्याय नाही भेटला आहे कंप्लेंट केल्यानंतर पण आणि सगळे पुरावे सबमिट केल्यानंतर पण. तर माझं हेच एक म्हणणं आहे का त्यासाठी प्रॉपर जर इन्व्हेस्टिगेशन झालं आणि जे काय खरं आहे ते पुढं येईन नक्की. बरं, जेवणाच्या बाबतीत पण तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघू शकतात का त्यांनी खाण्याचं पण कसल्या प्रकारचं त्यांचं खाणं पिणं होतं. ते भाजीसुद्धा जे सुरलेली भाजी असायची ते आणायचे, त्याचं कधी सूप प्रकारे बनवायचे. एक्झाम्पल टमाटर असेल तर टमाटर किडलेले असायचे त्याचं सूप बनवायचे, ते खायला फोर्स करायचे. ते मी खात नव्हते तर त्याच्यामुळे मी खूप वेळा आजारी पडली. 1.5 वर्षात मी बहुतेक फक्त 3-4 महिने तिकडे राहिली असेल आणि बाकीचे महिने मी माझ्याच घरी असायची कारण माझा भाऊ किंवा माझे पप्पा मला घ्यायला यायचे. मी आजारी पडायची, मला इकडं आणून परत मावळात आणून ते माझं ट्रीटमेंट करायचे प्रॉपर आणि मग परत मला पाठवायचे. आणि माझ्या बाबांनी खूप वेळा समजवायचा प्रयत्न केला, माझ्या घरच्यांनी, माझ्या नातेवाईकांनी पण त्यांना समजवायचा प्रयत्न केला, पण कुठे काहीच चेंजेस झाले नाही. आज अक्षरशः या गोष्टीला 6 वर्ष होत आले आणि मला अजून काही प्रॉपर न्याय नाही भेटला आहे. यामध्ये जो हा तरुण आहे, या तरुणाचे जे काही व्हिडिओ आहेत, असंख्य व्हिडिओ असे या तरुणीकडे आहे आणि तिची 1.5 कोटीची फसवणूक केवळ नांदण्याचं आमिष दाखवून केलेली आहे. प्रतिनिधी महादेव वाघमारे.